साहेब मला बरं वाटलं, कारण मी खूप रडायचो. तिकडे तो त्रास होता ना मला, रडायचो मी खूप लय. आता पॉइझन घ्या, संपून टाका आपला आयुष्य. एवढा त्रास होता. तुम्ही मला आखीन जीवदान दिलं, आखीन सोनं केलं तर बरं वाटलं जातं. ठीक आहे, दोन्ही हे करू लागले. डॉक्टर म्हणजे एक देवच असता साहेब, काय सांगा तुम्हाला. बरं वाटलं मग. कसं आहे, प्रत्येकाचा प्रयत्न असतो पाया पडायला. आता तुम्ही पाया पडायला लागले माझ्या, मलाही बरं नाही वाटलं. तुम्ही आपल्या गुणाला ना माणसाला देवच भाऊक होते समजा. दर्शन घेतलं तुमचं की साहेब काय म्हणले? देवच आहे आपल्या भाई, कारण त्यांनीच आपलं नीट केलं. देव झाले काय? डॉक्टर म्हणजे देव असतात. हा, देवाच्या रूपामध्ये देव कसा आशीर्वाद देतो, बरं. काही बरं करतो कोणाला. तुमचा आशीर्वाद असो. आशीर्वाद तुमच्याला दीर्घ आयुष्य लाभो, तुमचं कल्याण हो. हे आमच्या आशीर्वादच तुमचे मेन नंबर तुमच्या सारख्या लोकांनी आम्हाला आशीर्वाद द्यायला पाहिजे. तुम्ही पाया पडायला लागले माझ्या. नाही, मला बरं वाटलं. महाराज आले होते आपल्याकडं, समोरून चालले होते काय ते ना, भिक्षा मागायला आले होते. तर ते म्हणाले की आपल्या गुडघ्यात दुखतं, गुडघ्यात बरा होईल का आपल्याकडे, पण फीस आणलेली नाही. मी म्हंटल महाराज फीस नको, तुम्ही भिक्षा मागून पोट भरता, तुम्हाला फ्री मध्ये उपचार देतो मी. आतमध्ये गेला तर टेबलवर बसलो, मग त्यांनी मला बघितलं, त्यांनी उपचार केला. खरंच माझं लगे एकदम लगे 100% म्हणलं तरी मला गुण आला. आता किती त्रास, लंगडत चालणं पडत होतं. तुम्हाला आता उपचार घेतला, मला बरं वाटलं. बरं, याला म्हणते आयुपंचार. खरंच शिंदे साहेबांना मला एकदम दुरुस्त केलं.